नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा। तर त्या 6 खासदारांना आता जोरदार धक्का बसणार आहे। खासदारकी रद्द होण्याची शक्यता, कोर्टाने कोणती नोटीस दिली आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबाबत आता कायदेशीर संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत। महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडून आम्हाला निधी पाहिजे, मतदारसंघाचा विकास करायचा आहे अशी कारणं देत ओमराजे निंबाळकर तसेच बंडू जाधव यांच्यासहित अजून 4 खासदारांनी म्हणजे एकूण 6 खासदारांनी शिवसेना सोडली आणि पैशाच्या आमिषापोटी शिंदे गटात सामील झाले। मात्र आता त्यांना स्वतःची खासदारकी टिकवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं असून या खासदारांना कोर्टाची महत्त्वाची नोटीस गेल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असून त्यांच्या खासदारकीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदललेलं आहे। शिंदे यांनी जेव्हा मोठा गट सोबत घेऊन बंड पुकारले आणि त्यानंतर शिवसेना 2 गटात विभागली गेली होती। अनेक जण उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले। त्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या। लोकसभेत 9 खासदार उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या बळावर निवडून आले तर शिंदेंना त्यांच्यापेक्षा कमी खासदार निवडून आणता आले। त्यामध्ये अनेक ठिकाणी शिंदे यांच्या विरोधात रोष निर्माण व्यक्त केला होता। त्यामुळे भाजपाने शिंदे गट नको म्हणून 9 खासदार उद्धव ठाकरेंच्या जे काय निवडून आले ते शिंदे गट आणि भाजप विरोधात निवडून आले होते। परंतु आता त्याच मतदारांशी प्रतारणा करून हे 6 खासदार आता शिंदे गटात गेल्याने आता त्यांच्याविषयी कायदेशीर प्रक्रिया आणि कायदेशीर लढाई आता उद्धव ठाकरे लढणार आहेत। आता या 6 खासदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असून न्यायालयीन नोटीस आणि अपात्रतेच्या मागणीमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे। ठाकरे गटाचा दावा आहे की जनतेच्या मतांचा विश्वासघात करून हे खासदार दुसऱ्या गटात गेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी आणि खासदारकी रद्द करावी अशी मागणी केली जात आहे। राजकीय तज्ज्ञांच्या मते हे प्रकरण केवळ पक्षांतराचे नाही तर पक्षाच्या मूळ विचारसरणीशी आणि जनतेने दिलेल्या जनादेशाशी संबंधित आहे। मतदारांनी एका चिन्हावर आणि एका नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान केले होते, त्यामुळे निवडून आल्यानंतर दुसऱ्या गटात जाणे हा नैतिकतेचा प्रश्न असल्याचं अनेकांचं मत आहे। ठाकरे गटाने यापूर्वी विविध न्यायालयीन लढाया लढल्या आहेत। पक्षाचं नाव, चिन्ह आणि इतर जे काही महत्त्वाच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी कोर्टात आपली भूमिका मांडलेली आहे। या प्रकरणात संबंधित खासदारांकडून मात्र वेगळी भूमिका मांडली जात आहे। त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्ष वाचवण्यासाठी आणि विकास निधी उपलब्ध व्हावा यासाठी केला आहे असं खासदारांनी त्यांचं मत मांडलं आहे। त्यामुळे दोन्हीकडून जोरदार युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। जर न्यायालयाने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली तर राज्यातील राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात। खासदारकी धोक्यात आल्यास लोकसभा पातळीवरही मोठे राजकीय बदल घडू शकतात। दरम्यान ठाकरे गटाचे नेते सातत्याने आक्रमक भूमिका घेत असून जनतेशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा इशाराही अनेक नेत्यांनी दिला आहे। त्यामुळे आता एकच प्रश्न न्यायालयापुढे आहे की न्यायालयाचा पुढील निर्णय काय असेल। 6 खासदारांची खासदारकी खरंच धोक्यात येणार का की त्यांना आता कायदेशीर दिलासा मिळणार, त्याचे उत्तर पुढील काही दिवसात स्पष्ट होईल। महाराष्ट्राच्या राजकारणात या घडामोडींमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून ठाकरे विरुद्ध शिंदे आता पुन्हा एकदा नवीन संघर्ष कोर्टात सुरू होणार असून न्यायालय प्रक्रियेचा अंतिम निकाल काही लागला तरी प्रकरणाचा राजकीय परिणाम मोठा असणार हे निश्चित मानले जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांना जे धक्का देऊन आणि धोका देऊन हे खासदार गेले आहेत त्यांची खासदारकी रद्द व्हावी का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। धन्यवाद।